हाल ही में अपने कड़े परिश्रम से 10वीं और 12वीं की बोर्ड परीक्षा में अच्छे अंकों के साथ सफल हुए मेधावी छात्रों का आपला सानपाड़ा द्वारा विशेष रूप से सम्मान किया गया। तन्वी सामाजिक संस्था, प्रावा फाउंडेशन, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर रहवासी संघ एवं सेवा प्रतिष्ठान द्वारा संयुक्त रूप से आयोजित इस कार्यक्रम में समाज सेविका डॉक्टर प्राची पाटिल, तन्वी सामाजिक संस्था की अध्यक्षा जयश्री दंडवते सहित पदाधिकारी, छात्र और अभिभावक बड़ी संख्या में उपस्थित थे। इतना ही नहीं तो अपने करियर को लेकर छात्रों में बने रहने वाले तनाव को दूर करने के लिए यहाँ खास शिव गणेश योगा फाउंडेशन के सहकार्य से तनाव मुक्त एवं योग शिविर का भी आयोजन किया गया। इसी को लेकर डॉक्टर प्राची पाटिल ने अपनी भावनाएं व्यक्त की। खरं सांगायचं झालं तर योगा हा प्रत्येकासाठी फार महत्त्वाचा आहे आणि त्याचं महत्त्व मला इथं विशेष अधोरेखित करण्याची गरज नाही आहे, कारण आज आपल्या पंतप्रधानांनी हा जो संदेश आपल्याला दिला आहे तर त्याच्या अनुषंगानं ही जी संस्था आहे वाशीची त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि एक सुवर्ण योग ज्याला म्हणता येईल की जून महिना जिथे आपल्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना आज रिझल्ट लागलेले असतात त्यांचा गुणगौरव कौतुक सोहळा होणं गरजेचं आहे आणि त्याच योगायोगानं 21 जून हा जो आपला योगाचा दिवस आपण साजरा करतो तर या सगळ्याच्या अनुषंगानं आम्हाला हा कार्यक्रम संयुक्तिक पद्धतीनं घेणं फार उचित वाटलं आणि त्या संयोगानं आज हा कार्यक्रम आम्ही इथं घेतलेला आहे। मी सांगेन की नेतृत्व हा असा एक गुण आहे की जो समाजाशी तुमची जोपर्यंत फार मोठी बांधिलकी आहेत असत नाही तोपर्यंत तो बाहेर येत नाही आणि म्हणूनसाठी या ज्या काही सामाजिक संस्था आज या ज्या काही महिला आपण अगदी मी तर म्हणेन पुरुषही आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या ज्या संयुक्त विद्यमानांना आम्ही बाहेर पडलो ही फक्त आणि फक्त समाजाची तळमळ हा एकच विषय या ठिकाणी मला अधोरेखित करावासा वाटतो। वहीं कार्यक्रम को लेकर अधिक जानकारी देते हुए तन्वी सामाजिक संस्था की अध्यक्षा जयश्री दंडवते ने उद्देश्य पर प्रकाश डाला। 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी आमच्या संस्थांच्याकडून केला जातो। यावर्षी आम्हाला त्याच्यामध्ये वेदांत चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री सेवा प्रतिष्ठान यांची साथ मिळाली। प्राणा फाउंडेशननी यावर्षी त्याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं। दरवर्षी प्राची मॅडम आमच्याबरोबर मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात, पण यावर्षी त्यांनी त्यांच्या संस्थेने भाग घेऊन पण आम्हाला याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे। आणि त्याच्याबरोबर जागतिक योग दिन जो 21 जून रोजी झाला आणि तो जो सप्ताह चालणार आहे किंवा मंथ जो चालणार आहे योगाचा त्याच्या अनुषंगाने एखादा कार्यक्रम घ्यावं की दरवर्षी मुलांना करिअर काउन्सिलिंग देण्यापेक्षा त्यांना काहीतरी वेगळं द्यावं की ज्याचा त्यांना पुढच्या आयुष्यात उपयोग होऊ शकेल। त्या दृष्टीने ताणतणाव मुक्ती हा कार्यक्रम घेतला गेला। आपले मार्क न बघता आपलं करिअर किंवा आपला पुढचा प्रवास कसा होईल भविष्याचा या दृष्टीने विचार करून आपल्या पुढच्या काळाची त्यांनी पावलं ओळखून त्या क्षेत्रात प्रवेश करावा। डॉक्टर, इंजिनिअरिंग ही 2 क्षेत्रच त्यामध्ये असतील असं काही नाही, तर अनेक क्षेत्र ज्या आपल्याला ओपन झालेले आहेत त्याचा लाभ घेऊन त्यांनी ह्याच्यामध्ये पाऊल टाकावं। वहीं संतोष जी ने भी अपनी भावनाएं व्यक्त की। मी आज जे बघतोय की 10वी-12वीचे मुलं जे कुठेतरी अपयशी होतात तर त्याच्यामुळे त्या निराशेच्या गर्केमध्ये आत्महत्या होण्याचे प्रकार बरेच ऐकायला मिळतात। पण जे यशस्वी झालेत त्या मुलांना त्यांचा गुणगौरव व्हावा आणि त्यांना अजून उत्साह मिळावा आणि त्याचबरोबर जे अपयशी लोक आहेत त्या लोकांना कुठेतरी मानसिक बळ मिळावं या दोन्हीची सांगड घालण्यासाठी योग हा एक सगळ्यात उत्कृष्ट असा एक मार्ग आहे आणि तो या संस्थेच्या माध्यमातून तो एक हे साधून जे अपयशी झालेत त्यांचं मानसिक आणि जे यशस्वी झाले त्यांचंसुद्धा मानसिक मनोबळ वाढावं, शारीरिक आणि हे आणि त्यांना पुढे परत या तरुण पिढी जी भारताची आहे त्यांना चांगलं यश मिळावं या दृष्टिकोनातून एक हा छोटासा प्रयत्न या सर्व संस्थांच्या माध्यमातून झाला। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।